बोल. पापलेटचं डोकं आणि शेपटीकडचा भाग सांबारासाठी. पापलेटचे डोके आणि पापलेटकडचं शेपटाचे भाग याला मॅरिनेशन करायची गरज नाही. आता सांबारासाठी ना आपण हे सगळं साहित्य घेणार आहे. त्याच्यात 2 मोठे चमचे ओलं खोबरं, 2 मोठे चमचे सुकं खोबरं, 1 छोटा चमचा आलं घेतलं आहे कापून, आणि 1 छोटा चमचा गरम मसाला आहे, 1 छोटा चमचा हळद आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला आहे, 2 कोकम आहे, आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या आहेत, आणि 1 छोटा चमचा धने, 8 लसूणच्या पाकळ्या आहेत, 2 टोमॅटो छोट्या छोट्या साईजचे कापून घेतलेले आहेत, आणि 2 छोट्या साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. रफली कापून घ्यायचे आहेत कारण आपल्याला पेस्टच करायची आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चवीसाठी. 2 चमचे बोलू शकतो. आता हे मिक्सरला सगळं वाटून घ्यायचं. आता वाटपामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतावं लागणार आहे, तर त्याच ताटात पाणी ओतायचं जेणेकरून राहिलेलं असेल ते पण येईल. साधारणतः अर्धा कप पाणी ओतायचं आहे. साधारणतः अशी पातळ पेस्ट करून घ्यायची. पेस्ट बारीक करायची. मिक्सरच्या साईडला भांड्याला झाकणाला लागतो मसाला, तो असं साईडनी चमच्यानी गोळा करायचा आणि त्याच्यात टाकायचं. पुन्हा थोडा वेळ मिक्सर लावायचं. आता सांबारा करण्यासाठी हे वाटण बनवून तयार केलं आहे, बाजूला ठेवलं आहे. आता सांबारा करण्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवायचं, त्याच्यात तेल टाकायचं. फोडणी करायची. हां, आपल्याला फोडणी करायची. त्याच्यासाठी 2 3 7 लगभग 7 छोटे चमचे तेल टाकलंय. गॅस लहान फ्लेमवर ठेवायचा. तेल गरम झालं असं वाटलं की त्याच्यात 2 छोट्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. गॅस बारीकच ठेवायचा. बघ मिरच्या तडतडायला लागल्यात. आता त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा किती आहे? अर्धा छोटा कांदा टाकायचा कापून. आणि कढीपत्ता 2-3 पाकळ्यात मोठ्या मोठ्या टाकल्या तरी चालतात. इथे छोट्या टाकल्यात म्हणून 7-8 टाकल्यात पाकळ्या. मेथीदाणे आणि 1 चिमूटभर मेथीदाणे टाकायचे, पण ते शेवटला टाकायचे करपतील म्हणून. 9-10 दाणे, चिमूटभर. 9-10 दाणे. हलवायचं. जरा मोठा करायचा. गॅस थोडा मोठा करायचा. ही फोडणी शिजून द्यायची थोडीशी, आणि मध्ये मध्ये असं थोडं परतत राहायचं. लगभग अर्धा मिनिट ती थोडीशी शिजली की आता त्याच्यात
कलरसाठी थोडा तेलात मसाला टाकायचा. लाल तिखट म्हणजेच मसाला चिमूटभर टाकायचा आहे फक्त रंग येण्यासाठी. आणि हळद चिमूट. थोडीशी हळद कलरसाठी, करा येण्यासाठी. आता मसाला घालते. आता वाटप घालते. आता जे आपण बनवलेलं वाटप आहे ते टाकायचं हळूहळू त्याच्यात. दिसतंय सगळ्यावर वाटप असा मिक्स करायचा. फोडणी त्या वाटपाच्या भांड्यातच थोडंसं पाणी ओतायचं जेणेकरून त्याला लागलेला मसाला पण येईल. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. जेवढा पातळ हवाय रस्सा तेवढा. थांबा अजून किती तुम्हाला घट्ट पाहिजे एवढं पाणी ओतायचं. घट्ट पाहिजे तर कमी होता, पातळ पाहिजे असेल तर एवढं होता. आता कढ येऊ दे, नंतर मीठ हे टाकायचं. 6 माणसांसाठी बनवलं जात आहे. त्याच्यात मच्छी टाकली हां की बरोबर होईल. कढी आहे, कढी आहे. आता हा असं शिजून द्यायला ठेवायचा. त्याला कढ आले, त्याला थोडासा कड आला की मीठ टाकायचं की आणि त्याच्यात मच्छी. मीठ टाकायचं आणि मग मच्छी. 5 मिनिटं ठेवलं गॅसवर आणि आता कढ यायला लागलाय. आता त्याच्यात मच्छी टाकायची. डोकं आणि शेपूट, शेपटाकडचा भाग. याच्यात डोका आणि शेपटीकडचा भाग टाकलाय, पण तुम्ही कुठली पण मच्छीचा पाट टाकू शकता, फोडी पण टाकू शकता. त्याला हाच मसाला वापरायचा. असंच करायचं. आता याला बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजू द्यायचं आणि टोपामध्ये 1 चमचा टाकून ठेवायचा जेणेकरून ते ओतू जाऊ नये म्हणून. सांडू नये. आता मच्छी टाकली आहे आणि गॅस मोठ्यावर केलाय आणि आता त्याच्यात मीठ टाकायचं आहे. अंदाज पंचे सांबाराला लागेल एवढा टाकायचं मीठ. 2 चमचे साधारण हां टाकले. आपल्या मनाने जेवढं सांबार असेल त्या मापाने टाकायचं थोडंसं. दहा मिनिटं झाली की सांबारा तयार. हा लगभग 10-15 मिनिटं गॅसवर शिजत ठेवल्यानंतर आता हा तयार झालाय. आता हा गॅसवरून उतरवून ठेवलाय.